माझा मालक ढोल वाजवतो, मी तिथेच उभा असतो आणि माझा मालक ढोल वाजवत असताना त्याच्या दोरीवर चढलेल्या मुलीला सांगतो की गंगे, जर तू या दोरीवरून खाली आली तर तुझं लग्न या गाढवाशी लावून देईल. दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका. गंगी दोरीवरून खाली पडत नाही आणि याचं लग्न होत नाही आणि जरी ती चुकून पडली तरी हा डोंबारी याला देत नाही. मग गंगी दोरीवरून खाली पडेल ही त्या गाढवाची काय आशा. गंगे दोरीवरून खाली पडेल ही जशी त्या गाढवाची आशा, ही जशी त्या गाढवाची अपेक्षा, तशी तुमची आणि माझी संसारातली आशा कोणती. संसारात आत्ता सुख, संसारात तेव्हा सुख, पण संसारात सुख नाही आणि संसारातल्या सुखाच्या अपेक्षा संपत नाही. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय ऐका. मराठी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या ही बुद्धीला न उलगडलेलं कोड म्हणजे माझे तुकोबाराय. आणखी पुढे जाऊन सांगेल तुम्हाला कोण तुकोबाराय. ऐका. विश्वनिर्माण कर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकावता डोकावता त्याच्या राजमुकुटातून निखळलेला मोती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा या तुकोबारायांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये म्हणतायत की बाबा रे, या मृत्यू लोकात आलेल्या जीवाला उपदेश करतात की बाबा रे, तुम्ही देवाला शरण जा, पण भलत सलत जाऊ नका. तर कसं जा. सर्व भावे देवाशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही देवाला शरण जा, पण कसं जा. सर्व भावाने जा. मग साधक मंडळीने तुकोबारायांना प्रश्न केला की तुकोबाराय, तुम्ही म्हणताय की आम्ही तुमच्या देवाला शरण जाऊ, सर्व भावाने जाऊ. मग का हो तुकोबाराय, आम्ही जर तुमच्या देवाला सर्व भावाने शरण गेलो तर तुमचा देव काय करतो. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधक हो, तुम्ही जर माझ्या देवाला सर्व भावाने शरण गेले तर माझा देव काय करतो. तो हा उतरीला पार भाव दुस्तर नदीचा. भगवान परमात्मा पहिलं तीराला नेतो. भगवान परमात्मा या संसार रूपी नदीतून बाहेर पार करून घेऊन जातो. यात नवल नाही. पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देव नुसता पहिलं तीराला नेत नाही, तर तो अनंत नावाने नटलाय. त्या देवाला दया येते, त्या देवाला करुणा येते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की बहु आहे करुणावंत. का करुणागन. तर तो अनंत नावाने नटलाय म्हणून अनंत हे नाम जा. मग साधकांनी पुन्हा तुकोबारायांना प्रश्न केला का हो तुकोबाराय, तुम्ही म्हणता देवाला शरण जा, सर्व भावाने जा, देव पैलतेराला नेतो, देव दयाधन, देव करुणागन. मग का हो तुकोबाराय, एवढं सगळं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं, या सगळ्या गोष्टीचा पुरावा. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात साधक हो, या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आला, मला पुरावा आला, माझ्याकडे साक्ष आली, म्हणून मी ते तुमच्या पुढे प्रकट करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. असा साधा आणि सरळ या अभंगाचा भावार्थ. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मृत्यू लोकात आल्याच्या नंतर तुम्ही देवाला शरण जा. ऐकताय ना. तुम्ही देवाला शरण जा, पण भलत सलत जाऊ नका. तर कसं जा. सर्व भावाने जा. पण रानमाळाची मंडळी आणि महिला मंडळ सध्या लोकांना देवाला शरण जायला वेळ राहिला नाही. का राहिला नाही हो. लोक या संसारामध्ये एवढी अडकून गेली, लोक या प्रपंचामध्ये एवढी अडकून गेली की लोकांना देवाला शरण जायला वेळ उरला. मग मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, संसारात सुख आहे का. नाही, संसारात सुख नाही. पण संसारातल्या सुखाच्या अपेक्षा संपत. माणसाला काय वाटतं, संसारात आत्ता सुख, संसारात तेव्हा सुख, पण संसारात सुख नाही आणि संसारातल्या सुखाच्या अपेक्षा संपत नाही. संत महात्मे सुद्धा म्हणतात की माणसाचा जन्म फक्त आशेत वाया गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एक मुक्ती यत्न नाही केला, एक मुक्ती यत्न नाही केला. विनताली शक्तीनं पावला, माया वेष्टीला
सुखाची आशा जन्म गेला. माणसाचा जन्म फक्त कसा वाया गेला हो? आशेत. प्रपंचात सुख नाही आणि प्रपंचातल्या सुखाच्या अपेक्षा संपत नाही आणि प्रपंचात सुख भेटत नाही. म्हणून काय म्हणतात संत महात्मे की सर्व सुखाची आशा जन्म गेला. दीदी, आशेत फक्त जन्म वाया जातो. काय वाया जातो? जन्म. आणि आशेत जन्म कसा वाया जातो याच्यासाठी एक दृष्टांत ऐका. एका गावात एक कुंभार बाबा, त्या कुंभार बाबांकडे 2 गाढवं. ती दोघंही गाढवं त्या कुंभार बाबांनी बाजारात विकायला उभी केली. जशी उभी केली तसं त्या गाढवांना 2 गिराईक लागले. किती? 2. कोणाला? गाढवांना. एक गाढव घेतला आपल्या धोबी बाबाने आणि दुसरं गाढव घेतला आपल्या डोंबारी बाबाने. आता डोंबारी बाबा म्हणजे गावोगावी खेळ वगैरे करतात ते. दोघंही मालकांनी आपापली गाढवं घेतली, आपापल्या घरी नेली. पण दोघांमध्ये फरक होता. कुठला? ऐका. धोब्याचं जे गाढव होतं त्याला काम कमी आणि खायला जास्त. त्याला काम काय होतं? दररोज पाठीवरती सगळे कपडे घ्यायचे, नदीवर न्यायचे. नदीवर एकदा की कपडे टाकून दिले की मालक कपडे धुवून वाळेपर्यंत, गड्या होईपर्यंत हा चरायला मोकळा. आता काम कमी आणि खायला भरपूर, त्याच्यामुळे तब्येत चांगली झाली. कोणाची? तुम्ही आमच्या दीदीकडनं का पाहू. गोड स्वभावाचं आहे बरं. मला तर असं वाटलं की आता जाऊच नाही, तुमचा काल्याचं कीर्तन होईपर्यंत इथेच राहून दीदींसोबत गप्पा माराय. ऐका, तब्येत चांगली झाली. कोणाची? वा वा. कोणाच्या गाढवाची? मला वाटलं की तुम्ही धोबी बाबाची म्हणता. काम कमी खायला भरपूर, त्याच्यामुळे तब्येत चांगली झाली. कोणाच्या? धोब्याच्या गाढवाची. पण याच्या उलट होतं त्या डोंबाऱ्या बाबाचा गाढवाचं. डोंबारी बाबाच्या गाढवाला काम भरपूर आणि खायला काम भरपूर, खायला कमी. त्याला काम काय होतं माहिती का? दररोज पाठीवरती सगळा बोजा घ्यायचा. कोणता बोजा? गज, खिळे, बांबू, दोऱ्या, सुतळ्या, सगळा बोजा पाठीवरती घ्यायचा आणि आपल्या आरवी मध्ये खेळायला जायचं. आरवी मधला खेळ संपला की पुढचं गाव. बरं, रानमळ्यामध्ये यायचं. रानमळ्यामधला खेळ संपला की पुढचं गाव. मोहाडीमध्ये जायचं. मोहाडी मधला खेळ संपला की पुन्हा पुढचं गाव. वा वा, तुम्ही क्रम लावा वा, मी म्हणते पुढं. असं दररोज एक गाव. काम भरपूर, खायला कमी. काम भरपूर, खायला कमी, त्याच्यामुळे त्या डोमारीच्या गाढवाची तब्येत जरा बारीक. पण योगायोग असा मंडळी, एके दिवशी त्या डोंबारी बाबाचा खेळ धोबी बाबाच्या गावाला. आणि धोबी बाबाच्या गावाला खेळ असल्यामुळे तो डोंबारी त्या धोब्याच्या गावामध्ये जरा लवकर आला आणि लवकर आल्यामुळे त्याने ते गाढव चरायला सोडलं. आता ते गाढव जसं चरत निघालं तसं ते गाढव एक घास इथं खाय, एक घास तिथं खाय, हे खाऊ का ते खाऊ. आता कधीतरी खायला भेटलं की माणूस असंच करतो. कोण? असं गाढव असं चरत असं करत ते निघालं. तशी त्या दोघांची भेट झाली. कोणाची? गाढवांची. कारण धोब्याचं गाढव त्याच गावात होतं. डोंबाऱ्याच्या गाढवाची धोब्याच्या गाढवाची भेट झाली. याने त्याला पाहिलं, त्याने याला पाहिलं. चरायचं सोडून दोघं एकमेकांशी बोलायला लागले. तसे ते दोघं भाऊ, त्यांना कळत होतं की आपला भाऊ समोरून आल्यानंतर त्याच्याजवळ उभं राहिलं पाहिजे, त्याच्याशी 2 वाक्य प्रेमाने बोलली पाहिजे. हे कोणाला कळत होतं मंडळी? पण दुर्दैव असं माणसांना कळत. चरायचं सोडून एकमेकांशी बोलायला लागले. याने त्याला पाहिलं, त्याने याला पाहिलं. डोंबाऱ्याचं गाढव म्हटलं, काय रे दादा, गंमत अशी. धोब्याच्या गाढवाची तब्येत होती जरा मस्त आणि डोंबाऱ्याच्या गाढवाची तब्येत होती जरा बारीक. आणि जिथे काहीतरी कमीपणा असतो तिथं पिन मारणारे तयार असतात. या डोंबाऱ्याच्या गाढवाकडे बघून त्या धोब्याच्या गाढवाला राहवलं नाही. तर ते धोब्याचा गाढव त्या डोंबाऱ्याच्या गाढवाकडे बघून म्हणाला, अरे दादा, तुझ्या तब्येतीकडे पाहून मला असं वाटतं की तुझा मालक तुला काहीतरी त्रास देत असावा, तुझ्यावर काहीतरी अन्याय करत असावा. मन भाऊ, तुझं म्हणणं काय? मन माझं म्हणणं एकच आहे, तुला जर तुझ्या मालकापासून काही त्रास होत असेल तर उद्यापासून तू तुझ्या मालकाकडे जायचं नाही. म्हणे मग काय करू? मन माझ्या बरोबर चल पुढं, तुला मी आमच्या खोलीत ठेवतो. 2 दिवस तुझा मालक तुला बघेल, 3ऱ्या दिवशी त्याच्या घरी निघून जाईल आणि तुझा मालक निघून गेल्यानंतर आपण दोघं भाऊ, तू कपडे घेऊन यायचे, मी कपडे घेऊन जात जाईल. दोघांनाही काम कमी, खायला भरपूर, त्याच्यामुळे दोघांच्या तब्येती जरा मस्त असतील. ऐकायला पाहिजे ना कुणी, पण चांगलं कुणाला आवडत नाहीये. धोब्याचं गाढवाला ते डोंबाऱ्याचं गाढव म्हणताय, रे दादा, माझ्या मालकाविषयी तुम्हाला वाईट शिकवतो. म्हणे, हो दादा, तुला माझं सांगणं आहे, तू मला माझ्या मालकाविषयी किती वाईट शिकव, पण मला माझ्याच मालकाकडे जायचं म्हणजे जायचं. मन तुला खायला नाही, मन मेलो तरी चालेल, पण मला माझ्याच मालकाकडे जायचं म्हणजे जायचं. बघा बरं, आशेत जन्म कसा वाया जातो. या धोब्याच्या गाढवाने त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला सांगितलं, अरे दादा, तुला तुझ्याच मालकाकडे जायचं तर तू बिंदास जाय, पण तुला तुझ्याच मालकाकडे का जायचं एवढं सांग आणि बिंदास तू तुझ्या मालकाकडे
जाय तर या डोमाऱ्याच्या गाढवाने त्या धोब्याच्या गाढवाला हकीकत सांगायला सुरुवात केली. अरे दादा, मला माझ्याच मालकाकडे जायचं. याचं कारण असं, माझा जो मालक आहे तो इकडे एक टोकर लावतो, तिकडे एक टोकर लावतो, त्या टोकराला दोरी बांधतो आणि त्या दोरीवरती त्याची गंगी नावाची पोरगी चढवतो. म्हणे पुढं, अरे ऐक ना दादा, त्या मुलीला दोरीवर चढवतो, माझा मालक ढोल वाजवतो आणि मी तिथेच उभा असतो, असं कोण सांगताय ते? गाढव. माझा मालक ढोल वाजवतो, मी तिथेच उभा असतो आणि माझा मालक ढोल वाजवत असताना त्याच्या दोरीवर चढलेल्या मुलीला सांगतो की गंगे, जर तू या दोरीवरून खाली आली तर तुझं लग्न या गाढवाशी लावून देईल. दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका. गंगी दोरीवरून खाली पडत नाही आणि याचं लग्न होत नाही, आणि जरी ती चुकून पडली तरी हा डोंबारी याला देत नाही. मग गंगी दोरीवरून खाली पडेल ही त्या गाढवाची काय आशा. गंगे दोरीवरून खाली पडेल ही जशी त्या गाढवाची आशा, ही जशी त्या गाढवाची अपेक्षा, तशी तुमची आणि माझी संसारातली आशा. कोणती? संसारात आत्ता सुख, संसारात तेव्हा सुख, पण संसारात सुख नाही आणि संसारातल्या सुखाच्या अपेक्षा संपत नाही. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की दृष्टांत देऊन, सिद्धांत देऊन जरी तुम्हाला प्रपंचातल्या सुखाची अपेक्षा असेल तर तुम्ही काय करा? आपुला तो एक देव करून घ्या. 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 येणे विना जीवा सुख नो हे. येणे विना जीवा सुख नो हे. येणे विना जीवा सुख नो हे. येरती माई के दुःखाची जण. 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 नाही आदी अंती अवसान. नाही आदी अंती अवसान. नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की प्रपंचातल्या सुखाची अपेक्षा करत असाल तर काय करा? त्या देवाला आपलंसं करा, त्या देवाचं नामचिंतन करा, त्या देवाचं भजन करा. आणि नाहीच जर त्या देवाचं नामचिंतन केलं, नाहीच जर त्या देवाला शरण गेले तर तो देव काय करतो? जरी होय राना रंक त्याचा, जरी होय राना रंक त्याचा, जरी होय राना रंग त्याचा, जरी होय राना रंग त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुकाने आले समर्थाच्या मना. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तुकाने आले समर्थाच्या मना. जरी होय राना रंग त्याचा, रंग त्याचा, जरी होय राना रंग त्याचा, जरी होय राना रंग त्याचा, जरी होय राना रंग त्याचा. नाहीच जर त्या देवाला शरण गेले, नाहीच जर त्या देवाचं भजन केलं, नाहीच जर त्या देवाचं नामचिंतन केलं तर देव काय करतो? राजाचा रंक आणि रंकाचा राजा केव्हा करतो मंडळी? नाहीच जर त्या देवाला शरण गेले तर काय करतो? राजाचा रंक आणि रंकाचा राजा. तू म्हणाल कस काय? तर ऐका. राजा आणि प्रधान चर्चेला बसले. दोघं चर्चेला बसल्यानंतर दोघांमध्ये चर्चा चालू आणि राजाने प्रधानाला विचारलं, म्हणे प्रधानजी, म्हणे बोला राजेजी, माझ्या आयुष्यात मला आजपर्यंत 3 प्रश्न पडली, उत्तरं मला मिळाली नाहीत, तर अपेक्षा माझी अशी की मी तिघही प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या तिघही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला सांगा. प्रधानाला वाटला पण राजाचे प्रधान, राजा रोज काय विचारतोय आपल्याला चांगल्यापैकी माहिती आहे, त्याच्यामुळे राजाची प्रश्नसुद्धा काही अवघड नसतील. प्रधानाने उत्तरांसाठी होकार दिला आणि इकडे राजाने सांगितलं, प्रधानजी उत्तरांसाठी होकार दिला, पण एक अट माझी अशी की मी प्रश्न तुम्हाला विचारतो, त्या तिघही प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची, पण नाही जर तुम्ही त्या तिघही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी तुम्हाला जी काही शिक्षा करेल ती शिक्षा तुम्हाला अख्ख्या राजदरबारात, अख्ख्या प्रजेसमोर भोगावी लागेल. प्रधानाने अट मान्य केली आणि राजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली.
राजेसाहेबांनी सांगितलं, प्रधानजी तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न, देव कुठे राहतो? दुसरा प्रश्न, देव काय केल्याने मिळतो? आणि तिसरा प्रश्न, देव काय करतो? प्रश्न किती? 3. कोणते कोणते? देव कुठे राहतो, देव काय केल्याने मिळतो आणि देव काय करतो. हे तिघही प्रश्न प्रधानाने ऐकली आणि विचारात पडले. का? अरे वाटलं होतं की प्रश्न सोपे असतील, पण प्रश्न तर इतके अवघड आहेत की आपल्याला एक काही प्रश्नाचं उत्तर येत नाही. आणि असं जर आपण राजाला सांगितलं तर राजा आपल्याला शिक्षा केल्यावाचून सुद्धा राहणार नाही. प्रधान हुशार होता, चतुर होता, चॅप्टर होता. किती चॅप्टर होता? तो इतका चॅप्टर होता, इतका चॅप्टर होता, कारण तो रानमळ्याचाच होता. इतका हुशार तो, त्याने डोकं लढवलं आणि राजाला सांगितलं, म्हण राजा साहेब तुम्ही विचारलेल्या तिघही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतो, पण आजचा दिवस जाऊ द्या, उद्या तुम्हाला मी या तिघही प्रश्नांची उत्तरं अख्ख्या राजा दरबारात, अख्ख्या प्रजेसमोर देतो. आता राजाला वाटलं उत्तरं मिळणार, मग आज काय न उद्या काय सारखंच आहे. राजाने सांगितलं, प्रधानजी ठीक आहे, तुम्ही म्हणण्यानुसार उद्या मला तिघही प्रश्नांची उत्तरं द्या. आपली चर्चा संपली. राजेसाहेब महालात, प्रधानजी घरी. मग तुम्ही मला सांगा, चिंता जास्त कोणाला? प्रधानाला. आणि बाबा ही चिंता इतकी वाईट असते ना, ही चिंता खाऊ बी देत नाही, खाल्लेलं पचू बी देत नाही आणि झोपू बी देत नाही. काय? चिंता. आणि तीच चिंता लागली आपल्या राजाच्या प्रधानाला. प्रधानजी घरी आले, सारखी चिंतेत. काय की अरे राजाने आपल्याला 3 प्रश्न विचारले, उत्तर आपल्याला माहित नाही. आणि असं जर आपण राजाला विचारलं, असं जर आपण राजाला सांगितलं तर राजा आपल्याला शिक्षा केल्या वाचून राहणार नाही. प्रधान चिंतेत. आणि तो प्रधान चिंतेत असताना त्या प्रधानाच्या लहानशा मुलाचं लक्ष आपल्या बापाकडे गेलं. तो मुलगा उठला, बापाजवळ गेला आणि बापाजवळ गेल्यानंतर आपल्या बापाला सांगितलं की बाबा तुम्हाला काय अडचण? आता चिंतेत असणारा माणूस सहजासहजी लवकर उत्तर देत नाही. मग लवकर उत्तर न मिळाल्यामुळे त्या लहान लेकराने फिरून विचारलं की काऊ बाबा तुम्हाला मी काहीतरी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा. आता हे लहान लेकरं अवगाव असतात, पहिल्यांदा उत्तर मिळालं नाही का बसावं ना. त्याने फिरून विचारलं. प्रधानाला वाटलं याला जर सांगितलं नाही हा इथून जाणार नाही. लहान लेकरं अवघड असतात, मूर्ती लहान पण कीर्ती महान. येते कधी काय बोलतील आणि कुठं काय विचारतील याची गॅरंटीच नाही. तुम्हाला कस काय? ऐका, एक पोरगा 10 दिवस झाले शाळेत गेलं नाही. किती दिवस? 10 दिवस. आता पोरगा का शाळेत येत नाही हा तपास करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याच्या घराकडे निघाले. आणि जो पोरगा 10 दिवस झाले शाळेत गेला नव्हता, त्याच्याच आजोबा त्याच्याच घराच्या बाहेर खाट टाकून खाटेवर बसलेले. आजोबाला नातवाचे शिक्षक घराकडे येताना दिसले आणि बाहेर बसलेल्या आजोबाने घरात बसलेल्या नातवाला आवाज दिला, म्हणे बाळू 10 दिवस झाले तू शाळेत गेला नाही, तुझे सर आता आले, ते तुला बोलतील, मारतील किंवा काहीतरी शिक्षा करतील, त्याच्यामुळे तू आता पटकन घरात लपून बस. बाबांनी काही चुकीच सांगितलं का? काहीच नाही. तरी घरात बसलेल्या नातवाने आवाज दिला, म्हणे बाबा लपायची गरज आपल्याला नाही, तुम्ही लपा. म्हातारं म्हणे का बरं? नातवाने आतून उत्तर दिलं, म्हणे बाबा मी माझ्या शाळेत सांगितलं होतं की माझा आजोबा वारला. पोरग किती शाळेत गेलं नाही? 10 दिवस. असे लहान पोरं असतात. तसं ते प्रधानाचं पोरग हट्टाला पेटलं, बाप्पाजवळ गेलं, पुन्हा पुन्हा विनवणी करू लागलं की बाबा तुम्ही तुमची अडचण मला सांगा, जेणेकरून मला काहीतरी मदत करता आली तर मी तुमची काहीतरी मदत करू शकतो. प्रधानाला वाटल्याला सांगितलं नाही तर हा इथून जाणार नाही. तर प्रधानाने राजामध्ये आणि त्याच्यामध्ये जो काही संवाद होता तो आपल्या मुलाला ऐकवला. अरे बाळू, राजाने मला 3 प्रश्न विचारले, उत्तरं मला आली नाहीत, आणि जर मी उद्या भरल्या दरबारात राजांना प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर राजा मला अख्ख्या प्रजेसमोर शिक्षा केल्या वाचून सुद्धा राहणार नाही. तर ती प्रश्न अशी होती की देव कुठे राहतो, दुसरा प्रश्न होता देव काय केल्याने मिळतो, आणि तिसरा प्रश्न होता देव काय करतो. काय? देव कुठे राहतो, देव काय केल्याने मिळतो आणि देव काय करतो. बाळूने हे प्रश्न ऐकली बापाच्या मुखातून आणि बाळूला इतका आनंद झाला आणि बाळूने सांगितलं, बाबा तुम्ही जे प्रश्न मला आत्ता ऐकवली त्या तिघही प्रश्नांची उत्तरं मला आत्ताच्या आत्ता या मिनिटाला सुद्धा येत आहे. प्रधानाला आनंद झाला. मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं की बाळो, तुला जर या तिघही प्रश्नांची उत्तरं येत असतील तर तू आत्ताच्या आत्ता ही उत्तरं मला सांग. मी ही उत्तर जशीच्या तशी ऐकतो आणि उद्या राजाच्या दरबारात जाऊन राजाला सांगतो, जेणेकरून मला शिक्षा मिळणार नाही. पण मुलगा बोलला, बाबा तसं चालणार नाही, उत्तरं मला येत आहे, मी तुम्हाला सांगू, कारण बापापेक्षा बेटा वा वा मला उत्तर येत आहे, मी तुम्हाला सांगू. बाबा तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला जर तुमची शिक्षा चुकवायची असेल तर उद्या तुम्ही मला राजाच्या दरबारात घेऊन चला. पण बाप बोलला, बाळा दरबारात घेऊन जाणं काही सोपं नाही, राजाच्या आज्ञेशिवाय मी तुला राज दरबारात घेऊन जाऊ शकत नाही. प्रधानाने डोकं चालवलं, अरे उत्तर याला येत आहे, हा आपल्याला उत्तर सांगत नाही.
शिक्षा तर आपल्याला चुकवायची, करायचं काय आता? जरी राजाची आज्ञा नाही तरी आपण याला राज दरबारात घेऊन जायला पाहिजे. बाप लेकांचा निर्णय ठरला. दुसरा दिवस उगवला, प्रधानाने आपली दिनचर्या आवरली, लहानशा मुलाला बरोबर घेतलं, राजदरबारात गेले. राजदरबार भरला. राजेसाहेब त्यांच्या शासनावरती बसले, प्रधानजी त्यांच्या आसनावरती बसले आणि प्रधानाच्या बाजूला प्रधानाचा लहानसा मुलगा उभा. राजेसाहेब आले आणि आड्याच विचारलं की काय प्रधानजी, आणलीत का माझ्या 3 प्रश्नांची उत्तर? त्यावेळेला प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या 3ही प्रश्नांची उत्तरं मी आणलीत, पण ती उत्तरं मला येत नसून माझ्या लहानशा मुलाला येत आहे. त्यावेळेला राजेसाहेबांनी सांगितलं, राजेसाहेब ज्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी मी आजपर्यंत वनवन भटकत होतो, विचार करत होतो, चिंताग्रस्त होतो, ती उत्तरं जर आज मिळालीत तर ती उत्तरं तुम्ही दिली काय किंवा तुमच्या लहानशा मुलाने दिली काय? मला काहीही अडचण नाही. राजज्ञा झाली. त्या लहानशा लेकराला जमिनीवर तर बसायला आसन टाकलं, तो मुलगा आसनावरती बसला आणि राजेसाहेबांनी त्या मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाळू, तुझ्या वडिलांना विचारलेली 3 प्रश्न त्याची उत्तरं तू देणार. मग पहिला प्रश्न असा होता की देव कुठे राहतो? तर त्या लहानशा लेकराने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो, पण त्याच्या आधी ग्लासभर दूध आणा आणि त्या दुधात थोडीशी साखर टाकून आणा. राजआज्ञा झाली. दुधाचा ग्लास आणला गेला, त्याच्यात साखर टाकून आणली आणि तो दुधाचा ग्लास त्या प्रधानाच्या मुलाच्या हातात दिला. त्या मुलाने तो ग्लास हातात घेतला आणि राजेसाहेबांना प्रश्न केला की राजेसाहेब तुम्हाला जर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता या दुधातून साखर बाजूला काढून दाखवा. आता दुधात साखर टाकली की काय होते? वा विरघळून जाते. असंच उत्तर राजेसाहेबांनी सुद्धा दिलं. अरे बाळा, तू म्हणतो की दुधातून साखर काढून दाखवा, पण बाळा दुधात साखर टाकली की साखर त्या दुधात पूर्णपणे विरघळून जाते. मग तो प्रधानाचा लहानसा मुलगा म्हणतो की राजेसाहेब मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचंय की जशी दुधात साखर पूर्णपणे विरघळून गेलीये तसा या ब्रह्मांडात माझा भगवान परमात्मा पूर्णपणे विरघळून गेलाय. कारण देव नटला देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उराला चारी, भरोनी उराला चारी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरोनी उराला चारी, भरोनी उराला चारी, देव नटला नाना परी, देव नटला देव नटला नाना परी बरोनी उरला चराचरी. तसंच त्या लहानशा लेकराने सांगितलंय की राजेसाहेब जशी दुधात साखर पूर्णपणे विरघळून गेली तसा या ब्रह्मांडात माझा भगवान परमात्मा पूर्णपणे विरघळून गेलाय. कारण हे ब्रह्मांड म्हणजे दूध आणि माझा भगवान परमात्मा म्हणजे साखर. देव कुठे राहतो या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या लहानशा लेकराने राजेसाहेबांना सुंदर अशा पद्धतीने दिलं आणि राजेसाहेबांनी सांगितलं, बाळा मूर्ती लहान पण कीर्ती महान. जे बापाला जमलं नाही ते मुलाने करून दाखवलं. बाळा पहिला प्रश्न संपला. तुझ्यासाठी माझा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न की देव काय केल्याने मिळतो. तर त्या लहानशा लेकराने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो, पण त्याच्या आधी वाटीवर दही आणा. काय आणा? दही. राजआज्ञा झाली. दह्याची वाटी आणली गेली. ती दह्याची वाटी आणल्यानंतर त्या प्रधानाच्या मुलाच्या हातात दिली.
त्या मुलाने ती वाटी हातात घेतली आणि पुन्हा राजेसाहेबांना प्रश्न केला की राजेसाहेब, तुम्हाला जर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता या दह्यातून लोणी बाजूला काढून दाखवा. आता दह्यात लोणीच असतं हो, पण ते लगेचच्या लगेच निघत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्रिवेणी संगमे म्हणतो नवनीता तैसे ज्ञाना वाया व्यर्थ कथा. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. तुम्ही आम्ही म्हणतोय की दह्यातून लोणी काढण्यासाठी घुसळण करावं लागतं. असंच उत्तर राजेसाहेबांनी सांगितलं. अरे बाळा, दह्यात लोणीच, पण ते लगेचच्या लगेच निघत नाही. त्याच्यासाठी मंथन महत्वाचं, घुसळण महत्वाचं. तेव्हा कुठे दह्यातून लोणी निघत असतं. मग तो प्रधानाचा लहानसा मुलगा राजेसाहेबांना म्हणतोय की राजेसाहेब, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचंय की जसं घुसळण केल्याशिवाय त्या हातून लोणी निघत नाही, जसं मंथन केल्याशिवाय त्या हातून लोणी निघत नाही, तसं चिंतन केल्याशिवाय माझा भगवान परमात्मा मिळत नाही. देव काय केल्याने मिळतो? तर माझा भगवान परमात्मा चिंतन केल्याने मिळतो. दोन प्रश्न संपली. आणि आपला मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. नाहीच जर त्या देवाला शरण गेले, नाहीच जर त्याचं भजन केलं, नाहीच जर त्याचं नामचिंतन केलं, तर देव काय करतो? राजाचा रंक आणि रंकाचा राजा. राजेसाहेबांनी सांगितलं बाळा, दोन प्रश्न संपली. तुझ्यासाठी माझा तिसरा आणि महत्वाचा प्रश्न की देव काय करतो? तर त्या लहानशा लेकराने सांगितलं, राजेसाहेब, तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो, पण त्याच्या आधी तुम्हाला माझ्या हातून माळकरी व्हावं लागेल. प्रजा विचार करू लागले, अरे एवढा मोठा प्रजेचा राजा आणि एवढा प्रधानाचा मुलगा, आणि हा मुलगा आपल्या राजांना आवाहन करतोय की तुम्हाला माझ्या हातून माळकरी व्हावं लागेल. पण राजा हुशार होता. राजा म्हटला, अरे बाळा, तुझ्या हातून माळ घालायला मला काहीच अडचण नाही, कारण तू गुणी आहेस, हुशार आहेस, नवे नवे तुझे आचार श्रेष्ठ आहेत, तुझे विचार श्रेष्ठ आहेत. आणि संत महात्मे सुद्धा म्हणतात, काय म्हणतात, की आपण ज्या व्यक्तीला गुरु करत असू तो आपला गुरु आपल्यापेक्षा वयाने लहान जरी असला तरी चालेल, पण त्याचे आचार आणि विचार जर श्रेष्ठ असतील मंडळी, तर त्याच्या हातून माळ घालायला आपल्याला काहीच अडचण नाही. तसं राजाने त्या लहानशा लेकराकडून माळ घालायचं मान्य केलं. राजआज्ञा झाली. तुळशीची माळ आणली गेली. ती तुळशीची माळ त्या प्रधानाच्या मुलाच्या हातात दिली. त्या मुलाने ती माळ हातात घेतली. जशी माळ हातात घेतली तशी राजेसाहेबांच्या गळ्यात घातली, आणि जशी माळ घातली तसं त्या दोघांचं नातं बदललं. कुठलं नातं झालं? वा वा, गुरु कोण झालेत? प्रधानाचा मुलगा, आणि शिष्य झालेत आपले राजेसाहेब. त्याच्यामुळे गुरु आज्ञा ही शिष्याला मान्य करावी लागेल. प्रधानाच्या मुलाने सांगितलं, राजेसाहेब, मी तुमचा गुरु झालो आणि तुम्ही माझे शिष्य झाले, त्याच्यामुळे गुरु जी आज्ञा करतील ती शिष्याला मान्य करावी लागेल. त्या प्रधानाच्या मुलाने सांगितलं, राजेसाहेब, तुम्हाला जर तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मी तुम्हाला गुरु या नात्याने आज्ञा करतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या सिंहासनावर उठा आणि माझ्या जागेवर येऊन बसा. गुरु आज्ञा झाली. राजेसाहेब त्यांच्या सिंहासनावर उठले आणि प्रधानाच्या मुलाच्या जागेवर येऊन बसले, आणि प्रधानाचा मुलगा सुद्धा उठला आणि राजेसाहेबांच्या सिंहासनावरती जाऊन बसला. आणि त्या सिंहासनावरती बसल्यानंतर तो प्रधानाचा मुलगा सांगतोय की राजेसाहेब, तुम्हाला ऐकायचं ना तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर? तुम्हाला ऐकायचं ना देव काय करतो? तर ऐका राजेसाहेब, माझा देव एका मिनिटात राजाचा रंक बनवतो आणि रंकाचा राजा बनवतो, गरीबाला श्रीमंत बनवतो आणि श्रीमंताला गरीब बनवतो. का? तर वृक्षाची पाने आले ज्याची सत्ता, ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलू शकत नाही, त्या देवाला शरण जा. पण कसं जा? हे जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणाचा शरण